हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सोन संध्याज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मस्त लसलुसीत असे एकदम सगळ्यांना आवडणारी फणसाच्या. हाय फ्रेंड्स, तर मग आपण फणसाची बिर्याणी करण्यासाठी प्रथम फणस छानपैकी मॅगिनेट करून घेतलेले आहे. त्यात आपण घातलं आहे मॅगिनेटसाठी दही, पुदिना, बिर्याणी मसाला, काळा मसाला, धणा पावडर, मीठ, तिखट, हळद. हे आपण यात आलं लसूण पेस्ट हे छानपैकी दह्यात आपण घालून छान मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि मॅग्नेट करण्यास फणसाचे काप ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे आपण छान असा ब्राऊन बासमती राईस घेतलेला आहे इथे. तो पण छान अर्धा तास मी भिजत घालून ठेवलेला होता. आता हा आपण बासमती राईस छानपैकी वाफ घेऊन. तर मग फ्रेंड, आपण हा जो भिजवलेला ब्राऊन बासमती राईस आहे तो छानपैकी आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी आपण हा बासमती राईस थोडे मीठ, 2-3 लवंगा, त्याचप्रमाणे वेलदोडे, मिरीपूड, जायपत्री असं आपण घेतलेलं आहे. आणि आपण इकडे बघा, आपण पाणी छान गरम करण्यास ठेवलेलं आहे. आपण त्यात हे प्रथम हे घेतलेले प्रमाण जे आहे लवंग, वेलदोडा, मिरीपूड, मीठ, जायपत्री हे आपण त्या गरम पाण्यात आधी टाकून घेऊया. आपण म्हणजे राईसला असा छान असा सुगंध त्याला या सर्व लवंग, मिरीपूड, जायपत्रीचा सुगंध त्या राईसला छानपैकी येईल. पुन्हा गॅस आपण थोडा मोठा करून त्यात आपण हळूहळू राईस टाकूया. मस्त असं आपण त्यात राईस टाकत आहोत आणि छान असं हलवून घेऊया. आपल्याला फक्त 5 ते 7 मिनटं हा राईस वाफवायचा आहे. याचा दाणा एक मोकळा असा झाला पाहिजे. आता छान असा त्याला 7 ते 8 मिनटं आपण वाफवून घेऊया. बासमती राईस हा छानपैकी भिजलेला असतो, त्यामुळे आपल्याला मोकळा राईस हवा असतो. म्हणून फक्त पूर्ण नाही शिजवायचं, त्याला थोडीशी कसर राहू द्यायची. फ्राय करताना नंतर स्टीम दिल्यानंतर तो बरोबर छान असा शिजलेला असतो. तर मग बघा फ्रेंड्स, किती छान सुगंध येतोय आणि त्यात छान असा मोकळा एक दाणा दिसेल असा आपला राईस छान 7 मिनटात शिजून झालेला आहे. आपण आता गॅस मंद करूया. मस्त जायपत्रीचा, लवंगचा, वेलदोड्याचा मस्तपैकी सुगंध येतोय छान असा. हा आता आपण चाळणीत हा राईस काढून घेऊया. मस्त चाळणी ठेवलेली मी, खाली एक भांडं ठेवलंय. आता आपण हा
भात काढून घेऊया, राईस काढून घेऊया. मिरीपूडचा पण सुगंध, अप्रतिम सुगंध येतोय मिरीपूडचा पण. तर मग फ्रेंड्स बघा किती छान असा एक एक दाणा मोकळा झालेला आहे राईसचा. ब्राऊन राईस आहे आपला बासमती. आपण मस्तपैकी त्याला आता गार होऊ देऊ आणि आपण आता फणसाचे जे मॅगिनेट केलेले आहे त्याची तयारी करूया. फ्राय पॅन ठेवलेला आहे. आपण आता फणसाची भाजी आधी करून घेऊया. तर मग फ्रेंड्स आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे, गॅस मोठा केलेला आहे आपण. त्यात आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. ठीक आहे. फ्राय पॅन आता छानपैकी गरम झालेला आहे, तेल पण गरम झालेलं आहे. त्यात आपण टाकूया जिरं. थोडं जिरं घेतलं आहे आपण इथे. आपण जिरं टाकूया. आपल्याला यात फक्त जिरंच टाकायचं आहे, कारण आपण जे फणस मॅगिनेट करून घेतलेलं आहे त्यात आपण पुदिना वगैरे मसाले सगळे भरपूर टाकलेले आहेत. जिरं छान असं तडतडलेलं आहे. आता आपण त्यात टाकूया मॅगिनेट केलेले फणसाचे काप. त्यात दही होतं. काय सुंदर सुवास येतोय. हे सगळं त्यात टाकून घेऊया. मंद आचेवर छान त्याला परतून घेऊया. आपल्या आवडीनुसार यात आपण तेलाच्या ऐवजी साजूक तूप किंवा अमूल बटर देखील घालू शकतो. मी तेल टाकलेलं आहे. ठीक आहे. छान असं त्याला परतून घ्यायचं आहे मंद आचेवर फणसाला. जे आपण तांदूळाचं पाणी नितरवलेलं होतं ते पाणी देखील आपण फणसाच्या भाजीत टाकूया, कारण आपण बिर्याणीसाठी आधी फणसाची भाजी करतोय. मीठ वगैरे सगळं आपण त्यात टाकलेलं आहे, त्यामुळे आता मीठ घालण्याची काही आवश्यकता नाही. त्यात आपण थोडे पाणी घालूया. वाव, खूपच असा छानसा सुगंध सुटलेला आहे मस्तपैकी. आता ही भाजी आपण झाकूया. 10 ते 15 मिनिटात ही भाजी छान अशी मऊ शिजून तयार होईल. तोपर्यंत आपण बिर्याणीच्या साहित्याकडे वळूया, त्याची तयारी करूया. उकळी पण छान आलेली आहे. भाजी आता छान शिजू देऊया, त्यासाठी झाकण ठेवूया. तर मग फ्रेंड्स बघा किती छान सुवासिक फणसाची भाजी शिजून तयार झालेली आहे. किती छान त्याला तेल देखील सुटलेलं आहे. मस्त अशी कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला भाजी फणसाची. ही शिजलेली भाजी आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि मस्तपैकी बिर्याणीची तयारी करूया. तर मग फ्रेंड्स आपण बघत होतो फणसाची बिर्याणी. त्यासाठी आपण भाजी वगैरे करून घेतलेली आहे, भात पण शिजवलेला आहे. आता त्यासाठी बिर्याणीसाठी लागणारा लसूण बारीक काप केलेले आहेत, पुदिना, कांदा बारीक चिरलेला लांब लांब, कोथिंबीर, तेजपान, जायपत्री,
त्याच्यानंतर कढीपत्ता, पत्ताकोबी, सिमला मिरची, टोमॅटो आणि वाफवून घेतलेला बटाटा, मीठ, मोहरी, जिरं, तिखट, हळद, धणा पावडर, काळा मसाला, हे सगळं साहित्य आपण घेऊन घेतलेलं आहे. कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण सुरुवातीला कढईमध्ये टाकूया, त्यात तेल टाकलेले 2 चमचे. त्यात आपण टाकूया मोहरी आणि जिरं. ते चांगलं तडतडू दिलं की त्यात टाकूया लसणाचे काप. ते छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. छान असं गुलाबीसर झालं. त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकू. बारीक चिरलेला कांदा पण छान गुलाबी होईपर्यंत छान परतून घेऊ. त्यात तेजपान, दालचिनीचे 2-3 तुकडे, थोडा कढीपत्ता. मग आपण छान असा खरपूस कांदा गुलाबी होईपर्यंत छान त्याला परतून घेतोय. बघा किती छान रंग येऊन राहिला आहे गुलाबीसर, आणि सुगंध पण कांद्याचा, तेजपानाचा, सगळ्याचा सुगंध पण छान येऊन राहिला आहे कढीपत्त्याचा. त्यात आपण आता घालणार आहे पत्ताकोबी, टोमॅटो, हे पण छान असं परतून घ्यायचं. आपण या तेलात मिरे वगैरे का नाही घातले, तर आपण आधीच भातामध्ये मिरे, लवंगा, तेजपान टाकून तो भात छान मिरीपूड टाकून आपण तांदूळ छान वाफवून घेतलेला आहे. राईस चांगला एक दाणा मोकळा होईपर्यंत वाफवलेला आहे. यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण भाजीत पण मीठ आहे आणि भातात पण मीठ आहे. आता हे पण छान असं एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं. जास्त शिजू द्यायचं नाही आहे ते. त्यात पुन्हा सिमला मिरची टाकायची. सिमला मिरची टाकल्यावर पुन्हा परतायची. छान असं सिमला मिरची वगैरे टाकून छान असं आपण परतून घेतलेलं आहे. जास्त गाळ होणे दिलेला आहे. त्यात टाकलं आहे वाफवलेला बटाटा. त्यात आपण टाकतो थोडी शिजवलेली निम्मी फणसाची भाजी. हे पण चांगलं परतून घ्यायचं. त्या भाजीत तिखट, मीठ, मसाला, दही वगैरे सगळं होतंच. तर आपण याच्यात थोडंच भाताला चव येण्यासाठी पुन्हा टाकणार आहे थोडी धणा पावडर, थोडी हळदी, थोडं लाल तिखट, थोडासा काळा मसाला. पुन्हा हे छान असं परतायचं. परतून झालं की आपण हा जो वाफवलेला भात आहे राईस, त्याच्यावर बदामाचे काप करून टाकलेले आहेत थोडे.
तर निम्मा राईस या परतवलेल्या भाज्यांमध्ये टाकायचा आहे. वेलदोडा वगैरे छान असं सुवासिक सुगंध येऊन राहिला आहे. आता मस्तपैकी हा निम्मा भात आपण टाकला आहे तो त्या भाज्यांमध्ये गॅस मंद आचेवर करून तो छान परतून घेऊया आपण मंद आचेवर. मसाला वगैरे सगळं टाकला गेलेला आहे. त्याच्यात मीठ आपण आधीच टाकलेलं असल्यामुळे मीठ टाकण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेस जर मीठ टाकत गेलो तर मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. आपण हे परतत असताना यात पुन्हा थोडंसं दही पण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. थोडी एकजीव करून मिक्स करून घेतलेली आहे बिर्याणी. पुन्हा आपण त्याच्यावर आता उरलेली जी भाजी होती फणसाची ती भाजी छानपैकी अशी टाकून देऊ. भातावर ती भाजी छान अशी पसरवून देऊया. छान फणसाची अशी काप छानपैकी दिसतात ते त्याच्यावर. आणि हा जो उरलेला भात आहे आपण निम्माच भात टाकला, हा निम्मा भात पण त्याच्यावर टाकूया. त्याच्यावर छानपैकी अशी लेयर तयार करून घेऊया. छान भाताची अशी आपण लेयर केलेली आहे. त्या लेयरवर आपण टाकणार आहे थोडं कच्चं जिरं. मस्तपैकी बिर्याणी मसाला. हा पण कच्चाच ठेवलेला आहे. जेव्हा याची वाफ भरेल ना, वाफ भरायला ठेवू आपण, तेव्हा त्याचा स्वाद त्याच्यात येईल. त्यानंतर पुदिनाची पानं आणि थोडं आपण वरतून घालतोय हळदीचं पाणी. आणि मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर. याला 5 मिनिटासाठी छान वाफ भरायला झाकून ठेवूया आपण. छान अशी 5 मिनिटं आपण वाफ देऊन घेतलेली आहे. वाव, छानच सुगंध येतोय. पुन्हा हलक्या हाताने बिर्याणीला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त जायकेदार फणसाची बिर्याणी तयार.